श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. जर आपण नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो, बेल घंटा ऐकून पण प्रेस करून घ्या, जेणेकरून आपल्यांना स्वामींनी आपल्यासाठी जे संदेश दिले आहेत ते आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील. गुरु असता पाठीशी समर्थ का चिंता करावी, मी व्यर्थ तोची एक समर्थ श्री स्वामी समर्थ. हे केवळ नाव नाही तर विश्वासाचं, श्रद्धेचं आणि चमत्काराचं दुसरं नाव आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐकला तर तुम्ही भाग्यवान ठराल, कारण स्वामी स्वतः तुमच्याशी संवाद साधत आहेत. स्वामींचा हा संदेश तुमचं जीवन कायमचं बदलून टाकणार आहे. तुमच्या आयुष्यात असे काही अल्पपित चमत्कार घडतील की स्वतःलाच विश्वास बसणार नाही. ज्या गोष्टीची तुम्ही कधी अपेक्षाही केली नव्हती त्या सहज प्राप्त होतील. पण एक अट आहे, खरा विश्वास ठेवावा लागेल. जर तुम्हाला हा संदेश स्पर्श करत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, कारण ही तुमचं भाग्य उजळवणारी कृती ठरेल. स्वामी भक्तांनो, दगडावर वार केल्याशिवाय देवाची मूर्ती तयार होत नाही. तसंच माणूसही आयुष्यातील संघर्षामुळेच खरा आणि मजबूत बनतो. स्वामी समर्थांवर तुमची श्रद्धा नित्तळ असेल तर पाषाणालाही देवत्व येतं. तुमचं जीवन सध्या कठीण असेल, अडचणीने भरलेलं असेल, पण त्या अडचणींना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामी समर्थच देऊ शकतात. गरिबाला दिलेलं दान आणि स्वामींचं घेतलेलं नाव कधीच वाया जात नाही. स्वामी सांगतात, नको घाबरू, मी तुझ्या पाठीशी आहे. ज्यांचं मन नित्तळ आहे, त्यांचं अंतःकरण भक्तीने भरलेलं आहे, त्यांच्यासाठी संपूर्ण सृष्टीही झुकते. स्वामी समर्थ म्हणजे अहंकार नसलेली भक्ती, युक्ती नसलेलं प्रेम आणि स्वार्थरहित समर्पण. तुमचं पुण्याचं बँक बॅलन्स पुरेसं असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. स्वामी समर्थांना कधीच सांगू नका की माझ्या अडचणी किती मोठ्या आहेत. त्याऐवजी त्या अडचणींना सांगा, माझा देव किती महान आहे. तुमच्याशी जेव्हा सगळे सोडून जातील तेव्हा स्वामी तुमचा हात पकडतील. शुद्ध मनाने, निस्वार्थ श्रद्धेने स्वामींचा ध्यास घेतला तर ब्रह्मांडही तुमच्या मागे उभं राहतं. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या अंतःकरणात आहे, तुझ्या भावनांचं मला पूर्ण भान आहे. तू एकटा नाहीस, स्वामी सदा तुझ्या सोबत आहेत. उगाच भिवू नकोस. भीती फक्त तिथेच वाटते जिथे स्वामी समर्थांची शक्ती विसरली जाते. जिथे श्रद्धा उभी असते तिथे संकट स्वतः मागे हटतात. जन्म मृत्यू हे जीवनाचं खेळ आहे, पण त्या खेळात जिंकायचं असेल तर एकच पर्याय आहे, स्वामी समर्थांवर अखंड श्रद्धा. मी आहे तुझ्यासोबत हा आवाज जेव्हा मनात ऐकू यायला लागतो तेव्हाच खरी शांती अनुभवायला मिळते. नकोस होऊ निराश. आठव, मी स्वामी समर्थ तुझ्या अगदी आसपास आहे. डोळे मीट आणि मनात आठवण कर, मी तुला सोडणार नाही. जीवनात संकट येणारच, पण तुम्ही इतके तयार व्हा की संकटालाच विचार करावा लागेल, मी यांच्या जीवनात यायलाच हवं का. स्वामींचा हात जर तुमच्या खांद्यावर आहे तर कोणताही मृत्यू, कोणताही धोका तुमच्या दिशेने वळणार नाही. तू कोणालाही फसू नको, कारण मी स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे. तुझी फसवणूक होऊ नये म्हणून माझं संरक्षण तुझ्यासोबत सदैव आहे. सोपं जगा, दिल खुलास असा. रडावं लागलं तर रडा, पण झालं गेलं विसरून टाका, कारण पुढचं जीवन आशेने भरलेले आहे. मी स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला मी दिसत नसलो तरी माझं अस्तित्व तुमच्या प्रत्येक श्वासात आहे. मत कर फिकर, जे तू गमावलं आहेस त्यापेक्षा मी तुला ते देणार आहे, जे तू कधी कल्पनाही केली नसेल. हीच जीवनाची खरी शिकवण. निस्वार्थ कर्म करा, स्वार्थ सोडा, श्रद्धा ठेवा. मोठेपणा, संपत्ती, यश हे सगळं क्षणभंगूर आहे, पण स्वामींवरचा विश्वास चिरकाळ टिकणार आहे.
संकट हे आपली शक्ती, जिद्द आणि श्रद्धा किती खोलवर आहे हे तपासण्यासाठी येतात. तुमच्या इच्छा पूर्ण होणारच. फक्त विश्वास ठेवा आणि स्वामींवर निष्ठा ठेवून निसंशयपणे सतत कर्म करत राहा. फळाची चिंता करू नका. सूर्य कधीच स्वतःबद्दल बोलत नाही, पण त्याचा प्रकाश सगळीकडे पोचतो. तसेच तुम्हीही फक्त उत्तम कर्म करत राहा. लोक तुमच्या चांगुलपणाचा परिचय देतील. तुमचे मुख सदैव स्मित असावे, कारण तुमचे नाव स्वामींच्या मुखात आहे. अडचणी आयुष्यात नसतात, त्या मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी अडचणी आपोआप लयात जातील. संकट थांबत नाही, पण त्यांना समोर जाण्याची ताकद स्वामी देतात. कधीही फक्त अपेक्षा न करता कर्म करत राहा. तेच तुमचं कर्तव्य आहे. स्वामी म्हणतात, कर्मायोग्य फळ देणं ही माझी जबाबदारी आहे. भूतकाळाचा दुःख नको, वर्तमानाचा गर्व नको, भविष्यातील मोह नको. जर माझं नाव तुझ्या ओठावर आहे तर घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. विश्वास असेल तर अशक्य काहीच नाही. स्वामी माऊलीचा आधार असला की कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बल मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणतंही कार्य यशस्वी होतं. तुमची जिद्द आणि स्वामींवरील अढळ श्रद्धा इतकी प्रबळ ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टीही तुम्हाला मिळतील. उगा घाबरू नकोस. संकट कितीही आली, स्वामींचं नाव तोंडात असेल तर मार्ग आपोआप दिसतो. ज्यांचं अंतरंग शुद्ध असतं त्या व्यक्तीला भगवंताचं सामर्थ्य लाभतं. मनात श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. प्राण गेला तरी चालेल, पण दुसऱ्याला त्रास देऊ नका. लोक काय बोलतात त्याकडे लक्ष न देता फक्त आपल्या कर्मावर आणि स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, तुझ्या अंतर्मनात मी आहे, तुला हरू देणार नाही आणि या कलियुगात तुला एकटं होऊ देणार नाही. वाईट काळात साथ सोडणाऱ्यापेक्षा चांगल्या वेळी साथ देणाऱ्याचे मोल कधीही विसरू नका. सुख इतकं मिळो की अहंकार न वाढो आणि दुःख इतकं येवो की देवावरचा विश्वास अधिक बळकट हो. कधी कधी असं वाटतं की काळ कठीण आहे, पण खरा कठीण काळ नव्हे तर मनातील भीती असते. म्हणतात ना, काळजी करणारी माणसं मिळणं म्हणजे भाग्य, पण अशी माणसं टिकून राहणं ही खऱ्या अर्थाने संपत्ती असते. उपवास हा फक्त अन्नाचा नको, कधी वाईट विचारांचा करा, कधी अहंकाराचा करा, कधी मीपणाचा उपवास करा. कोणाचंही दुःख पाहून खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका समर्थ असतो की तो एका सामान्य कोळशालाही हिरा बनवतो. स्वामी आले, मन स्वामीमय झालं. भीती गेली, मन निशंक झालं. स्वामी म्हणजे साक्षात दत्तमूर्ती, प्रेमाने भक्तावर कृपा करणारा कृपा सिंधू. स्वामी म्हणतात, फक्त कोणालाही फसवू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी. तुझी फसवणूक मी होऊ देणार नाही. संकट आयुष्यात नसतात, ती मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवतो त्या दिवशी संकट आपोआप दूर जातात. तू जी झुंज घेतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणारा मीच आहे. कधी वाटतं सगळं वाईट घडतंय, आपण जे वाटतोय ते होत नाही, पण त्यात रडत बसण्यात अर्थ नाही. कदाचित काम करण्याची पद्धत बदलायला हवी, कारण जर बाकीचे करू शकतात तर मी का नाही. तुमच्यात क्षमता आहे, जिद्द आहे आणि तुमच्या पाठीशी स्वामी आहेत. स्वामी दिसत नाहीत असं कोणी म्हणतं, पण स्वामी तेव्हाच दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, स्वामींचा उपवास म्हणजे अन्न थांबवणं नव्हे, तर वाईट विचारांवर संयम ठेवणं. स्वामी म्हणतात, हृदयात अंधार असेल तर घरात दिवा लावून काही उपयोग नाही. स्वामी म्हणतात, जर माझं नाव तुझ्या ओठावर आहे तर घाबरतोस कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तू नाम घेतोस म्हणून मी तुझ्या मागे पुढे चालत असतो. नामाच्या उच्चारानं अंतःकरणात स्थैर्य येतं. वाईट विचार आपोआप दूर जातात. संसारात सर्व काही नश्वर आहे, पण मृत्यूनंतरही सोबत जाणारं एकच असतं, तुझं कर्म. आणि त्या क्षणी मी तुझ्या सोबत असेन.
न बोलता धावून येईन, फक्त विश्वास ठेव. आयुष्य सुंदर आहे, फक्त दृष्टिकोन बदल. ही दुनिया तुमच्या दिखाव्यावर विश्वास ठेवते, पण ईश्वर फक्त तुमच्या नियत पाहतो. हातावरच्या रेषावर नाही तर हातातल्या मेहनतीवर विश्वास ठेव. स्वामी नामाचं बळ धर, स्वप्न उंच ठेव आणि स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेव. नशीब या शब्दाशी लढून बघ, हरलास तर सांग स्वामी या शब्दाचा उच्चार करून बघ, मनासारखं झालं नाही तर सांग. स्वामी म्हणतात, जर तुला माझा अनुभव घ्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिही, स्वामी महाराज माझ्या मदतीला धावा. विभूती, नाम, ध्यान, दया आणि तीर्थ हेच पंचप्राण आहेत. माझे हे 5 तत्व हृदयात जागो, प्रचिती येईलच येईल. जेव्हा तू हतबल होशील तेव्हा मी नक्की धावून येईल, हा माझा तुला आशीर्वाद. स्वामी म्हणतात, देवाने आपली इच्छा पूर्ण करावी असं वाटणं साहजिक आहे, पण त्या मागणीत सर्वांचं भलं असेल तर ती लवकर पूर्ण होते. सर्वांनी एकत्र मनापासून प्रार्थना केली तर अशक्यही शक्य होतं. अगदी आकाशातून बरसणारा पाऊसही थांबतो. प्रार्थना ही अशी असावी ज्यात फक्त स्वतःचं नव्हे तर सर्व सृष्टीचं कल्याण मागितलं जातं. कधीकधी आयुष्यात दुःख, संकट आणि शंका येतात. आपल्याला वाटतं खरंच देव आहे का? पण हीच वेळ असते परीक्षेची. आई बाळाला हवेत फेकते, पण बाळ घाबरत नाही, कारण त्याचा विश्वास असतो आई पकडणारच. तसंच तुमचं आणि स्वामींचं नातं आहे. स्वामी कधीच तुम्हाला पडू देणार नाहीत. तुमचं केवळ कर्म, श्रद्धा आणि स्वच्छ नियत हवी. स्वामी भक्तांनो, प्रत्येकाचं घर असायला हवं तसं, म्हणजे मनाप्रमाणे सुखी, शांत आणि समृद्धीनं भरलेलं. आपलं घर म्हणजे आपली सुरक्षितता, आपलं आश्रयस्थान असतं. तिथे हसणं, खेळणं, प्रेम करणे आणि आनंदात जगणं गरजेचं आहे. पण कधीकधी असं वाटतं की घरात भांडण का होतात? शेजारच्या घरातही भांडण होत असतात, मग आपल्याकडे का असतील? घरात वारंवार भांडणं, चिडचिड आणि वाद असेल तर ते शारीरिक आणि मानसिक त्रासाचं कारण बनतं. दिवसभर राग, नकारात्मक ऊर्जा आणि तणावाचं वातावरण असतं. असं वाटतं की कुठेतरी दूर निघून जायचं. घरातील कटकट, भांडण, नकारात्मक ऊर्जा यामागे अनेक कारण असू शकतात. कधीतरी वास्तुदोष असू शकतो, कधी वागणुकीतील त्रुटी असू शकतात, पण त्यावर उपाय नक्कीच आहेत. चला तर मग घरात भांडणं कमी करण्यासाठी आणि सुख समाधान वाढवण्यासाठी काही सोपे उपाय पाहूया. घरात संध्याकाळी घंटानाद करा. जर घरात वारंवार भांडणं होत असतील तर संध्याकाळी देवपूजा करून घंटानाद वाजवा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सुखसमृद्धी वाढते. 2. गंगाजलाने घर शिंपवा. देवपूजेनंतर गंगाजल शिंपवून घर शुद्ध करा. यामुळे घरातील वाद आणि कटकट कमी होतात. 3. फोटो आणि चित्रे नीट लावा. घरात महाभारत, रामायण यासारख्या युद्धांचे किंवा भयंकर चित्रे लावू नका. तसेच वाघ, सिंह, कोल्हा यासारखे भडक प्राणी फोटो टाळा. त्याऐवजी फुलांचे आणि निसर्गाचे मनाला शांती देणारे फोटो लावा. 4. बेडरूममध्ये राधाकृष्णांचा फोटो ठेवा. राधा आणि कृष्ण यांच्या जोडीचे फोटो फ्रेम समाधान आणि सौहार्द वाढवतात. पती पत्नीच्या नात्यात प्रेम वाढवण्यासाठी हा उपाय फार उपयोगी आहे. 5. नटराजाची मूर्ती घरात ठेवू नका. नटराज म्हणजे शिवांचा तांडव रूप, ज्यामुळे घरात तांडवसारखा वाद होऊ शकतो. म्हणून घरात नटराज मूर्ती ठेवणे टाळा. 6. बाथरूम किंवा टॉयलेटमध्ये मिठाचे खडे ठेवा. हे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यात मदत करतात. दर महिन्याला अमावस्या किंवा पौर्णिमाला हे बदलायला विसरू नका. 7. सकाळ संध्याकाळ भक्तिगीते लावा. घरात भक्तिगीते लावत राहिल्यास मन शांत राहते,
नकारात्मक विचार दूर होतात आणि घरातील वातावरणही सुखद होते. 8. कापुराचा धूर करा. संध्याकाळी कापूरचा धूर केल्याने घरातील वायू शुद्ध होतो आणि मनाला शांती मिळते. 9. नियमित फिरायला जा. घरात मानसिक तणाव कमी करण्यासाठी आठवड्यातून एकदा मंदिर किंवा आसपास थोडा फेरफटका मारा. जर शक्य नसेल तर रात्रीच्या संध्याकाळी 7 पावले फिरा. 10. ध्यान, योग आणि मंत्र जपा. योग ध्यान केल्याने मन शांत होते. सकाळी उठून ओमचा उच्चार केल्यास नकारात्मक ऊर्जा निघून जाते. स्वामी भक्तांनो, हे सर्व घरगुती उपाय करून पहा. नक्कीच तुमच्या घरातील भांडणं, तणाव कमी होतील, सुख शांती वाढेल आणि तुमच्या जीवनात आनंद नांदेल. श्री स्वामी समर्थ.